नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 12 जूनला झालेला पेपर आरोग्यसेवक. प्रश्न पहिला, आवर्त सारणीतील गणितातील मूलद्रव्य. प्रश्न पहिला, आवर्त सारणीतील गणितातील मूलद्रव्य. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, स्वतःची संयोजी इलेक्ट्रॉन असतात. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने अष्टकाचा नियम प्रदान केला आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने अष्टकाचा नियम प्रदान केलेला आहे. उत्तर आहे जॉन्स न्यूलँड्स. प्रश्न तिसरा, हॅलोजनला आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गटात स्थापित केले गेले आहे. प्रश्न तिसरा, हॅलोजनला आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गटात स्थापित केले गेले आहे. उत्तर आहे 17व्या. प्रश्न चौथा, नियतकालीन सारणीच्या गटामध्ये जात असताना धातूची गुणवत्ता. प्रश्न चौथा, नियतकालीन सारणीच्या गटामध्ये जात असताना धातूची गुणवत्ता कमी होते. प्रश्न पाचवा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणते ब्लॉक घटक कमी विद्युत धनात्मक आहेत. प्रश्न पाचवा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणते ब्लॉक घटक कमी विद्युत धनात्मक आहेत. उत्तर आहे पी. प्रश्न सहावा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती मूलद्रव्यासाठी जागा आहेत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती मूलद्रव्यासाठी जागा आहेत. उत्तर आहे 118. प्रश्न सातवा, आधुनिक आवर्त सारणीच्या बाबतीत खालीलपैकी काय अयोग्य आहे. प्रश्न सातवा, आधुनिक आवर्त सारणीच्या बाबतीत खालीलपैकी काय अयोग्य आहे. उत्तर आहे आधुनिक आवर्त सारणीत 15 स्तंभ आहेत. प्रश्न आठवा, दुसऱ्या आवर्त सारणीतील मूलद्रव्यांना डॅडॅस म्हणून ओळखले जाते. प्रश्न आठवा, दुसऱ्या आवर्तीतील मूलद्रव्यांना डॅडॅस म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे सेतू मूलद्रव्य. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संयोजकता 0 आहे. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संयोजकता 0 आहे. उत्तर आहे हिलियम. प्रश्न 10वा, सर्वात विद्युत धन हॅलोजन कोणता आहे. प्रश्न 10वा, सर्वात विद्युत धन हॅलोजन कोणता आहे. उत्तर आहे आय. प्रश्न 11, आधुनिक आवर्त नियम कोणता मांडला. प्रश्न 11, आधुनिक आवर्त नियम कोणी मांडला. उत्तर आहे मोसले. प्रश्न 12, आवर्त सारणीमध्ये खालीलपैकी कोणते मूलद्रव्य एकाच गटात समाविष्ट आहेत. आवर्त सारणीमध्ये खालीलपैकी कोणते मूलद्रव्य एकाच गटात समाविष्ट आहे. उत्तर आहे HLi NaK. प्रश्न 13, आधुनिक आवर्त सारणीमध्ये धातू सदृश्याचे स्थान काय आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये धातू सदृश्याचे स्थान काय आहे. उत्तर आहे सारणीच्या उजवीकडे. प्रश्न 14, इंद्रधनुष्याचा डॅडॅस तयार होतो. प्रश्न 14, इंद्रधनुष्य डॅडॅसच्या तयार होतो. उत्तर आहे सर्व. 1 आहे पूर्ण आंतरिक परावर्तन. 2 आहे अपवर्तन. 3 आहे अपस्करण. प्रश्न 15, इंद्रधनुष्य नेहमी कोणत्या दिशेने तयार होते. प्रश्न 15, इंद्रधनुष्य नेहमी कोणत्या दिशेने तयार होते. उत्तर आहे सूर्यके विपरीत दिशा. पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला. प्रश्न 16, पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला. उत्तर आहे 1986. प्रश्न 17, 1973 मध्ये सुरू करण्यात आलेल्या जगातील प्रसिद्ध वन्यजीव मोहिमा खालीलपैकी कोणती आहे.
प्रश्न 17. 1973 मध्ये सुरू करण्यात आलेली जगातील प्रसिद्ध वन्यजीव मोहीम खालीलपैकी कोणती आहे? उत्तर आहे प्रकल्प वाघ. प्रश्न 18. जंगल संवर्धन कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? प्रश्न 18. जंगल संवर्धन कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? उत्तर आहे 1980. प्रश्न 19. क्योटो प्रोटोकॉल डॅशशी संबंधित आहे? क्योटो प्रोटोकॉल डॅशशी संबंधित आहे? उत्तर आहे वैश्विक उष्मावृद्धी. प्रश्न 20. कोणत्या वर्षी भारताने राष्ट्रीय वन्य धोरणाची दुसरी आवृत्ती सुरू केली? प्रश्न 20. कोणत्या वर्षी भारताने राष्ट्रीय वन धोरणाची दुसरी आवृत्ती सुरू केली? उत्तर आहे 1988. प्रश्न 21. CITES हा एक आंतरराष्ट्रीय करार डॅशशी आहे? CITES हा एक आंतरराष्ट्रीय करार डॅशशी आहे? उत्तर आहे लुप्तप्राय झाडे व प्राणी यांचे संवर्धन. प्रश्न 22. रामसर करार कशाशी संबंधित आहे? प्रश्न 22. रामसर करार कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे पाणथळ क्षेत्राचे संवर्धन. क्योटो प्रोटोकॉल कोणत्या थीमशी संबंधित आहे? क्योटो प्रोटोकॉल कोणत्या थीमशी संबंधित आहे? उत्तर आहे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.